2010 साली खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अजित तिवडे विरोधात संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 11 वर्ष कोठडीत असलेल्या अजित तिवडेला मुंबई उच्च न्यायालयानं अटी शर्तींवर जामीन मंजूर केला. दरम्यान जामिनावर असताना तो पुन्हा सक्रिय झालाय. मोरे मानेनगर परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक निलेश सुरेश जाधव यांनी रुईकर कॉलनीत राहणाऱ्या अजित तिवडेसह चव्हाण कॉलनीमधील फैयाज इसाक नगारजी, उचगावमधील लखन बाळासाहेब माने, मणेरमळामधील संजय महावीर किरणगे उर्फ मायाभाई, लाला शेठ आणि इतरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये निलेश जाधव यांनी अजित तिवडे यानं बांधकाम व्यवसाय करण्यासाठी 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती असं नमूद केलंय. या खंडणीच्या वसुलीसाठी अजित भगवान तिवडे, फैयाज इसाक नगारजी, लखन बाळासाहेब माने, संजय महावीर किरणगे उर्फ मायाभाई, लाला शेठ आणि इतरांनी अपहरण करून आपल्याला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी दिल्याशिवाय काम सुरू करायचं नाही असं सांगत काम बंद पाडल्याचंही जाधव यांनी तक्रारीमध्ये नमूद केलंय. या तक्रारीवरून अजित तिवडेसह इतरांवर अपहरण, खंडणी, बेकायदेशीर कैद, धमकीसह विविध गंभीर कारणांसाठीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापैकी अजित तिवडे, फैयाज नगारजी, लखन माने, संजय किरणगे या चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्यांना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एका बिल्डरचं अपहरण करत 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी आणि बांधकाम बंद पाडण्यापर्यंत मजल गेलेल्या या प्रकरणामुळं कोल्हापुरात पुन्हा एकदा खंडणीखोरांच्या दहशतीची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे मोक्कातला आरोपी असूनही पुन्हा सक्रिय झालेला अजित तिवडेचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन काय पावलं उचलणार हे बघावं लागणार आहे.